पुढच्या बातमीकडे वळूयात। वाल्मिक कराडचे मास्टरमाइंड धनंजय मुंडे आहेत का असं म्हटलेलं आहे आमदार रोहित पवार यांनी। कदाचित धनंजय मुंडेंचं नाव यात येऊ शकतं असं रोहित पवार यांनी म्हटलंय। खंडणीची बैठक धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली। आमदार रोहित पवारांचं हे वक्तव्य आहे। कालपर्यंत ते नव्हतं, कारण ते मंत्री होते, त्यांचा दबाव पोलीस प्रशासनावर होता। आता ते मंत्री राहिलेले नाहीत, त्यामुळे FIR मध्ये आपल्याला ऑल्टरेशन नंतर नक्कीच करता येईल। त्याच्याच बरोबर त्यांच्या ऑफिशियल म्हणजे मंत्र्याच्या ऑफिशियल बंगल्यावर पैसे कसे काढायचे, एक्सटॉर्शन कसं करायचं कंपनीकडनं, आणि तिथून हे सगळं सत्र त्या ठिकाणी पुढे झालं। ती बैठक त्यांच्याकडे झाली। तर मास्टर माइंड हा वाल्मिक कराड तर आहेच, पण वाल्मिक कराडचं पण मास्टर माइंड धनंजय मुंडे आहे का हे बघण्याची खऱ्या अर्थाने आता जरूरत आहे। आणि खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन हे बंगल्यापासून शेवटपर्यंत झालं, सगळ्यांचे मोबाईल बघितले तर कदाचित धनंजय मुंडेंचं नाव सुद्धा त्या विषयामध्ये येऊ शकतं असं वाटतं।